जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण निरूपण नाम. समास 5वा. देहमान्य निरूपण. श्रीराम समर्थ. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुप्याचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपी, रुवीच्या लाकडाचे देव, पोवळ्याचे देव, बाण तांदळे, नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत, सोमकांत, ताम्रनानी, हेमनानी, कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांकित चक्र तीर्थाहुनी घेऊन येते. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेद लागला जनी. परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, त्या स्मरणाचे अंश जाण नाना देवते. मुळी द्रष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजावून पाहता विवेक जो लागे. देहावेगळी भक्ती पावेना, देहवेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहाचे आहे. देहमुळीच केला वाव, तरी भजना सकायचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगी. देहविन देव कैसा बजावा, देहविन देव कैसा बजावा, देहविन मोर्चा कैसा करावा, कोण्या प्रकारे. अत्र गंधपत्र पुष्प फल तांबोल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. देवाचे तीर्थ कसे घ्यावे, देवासी कैंदक कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी व्हावे कोणी ठाई. म्हणून देहाविना अडते, अवघे साकडे चिपडते, देहाकरिता घडते भजन काही. देव देवता भूते देवते, मुळीचं सामर्थ्य आहे ते अधिकारी नाना देवते भजत जावी. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषाशी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सगळं काही. मायावल्ली पापावली, नाना देहपळी लगडली, मुळीची जाणीव कळू आली फळामध्ये. म्हणून येळीले न करावे, पाहणे ते येतीची पाहावे, ताळा पडता राहावे समाधाने. प्राणी संसार टाकिता, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथे तेथे. लोकांची पाहता रीती, लोक देवार्चने करती, अथवा क्षेत्र देव पाहती ठाई ठाई. अथवा नाना अवतार, एकोणी धरती निर्धार, परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. एक ब्रह्मा विष्णू महेश, ऐकोन म्हणती हे विशेष, गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे. देवासी नाही ताणमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो. नसता देवाचे दर्शन, कैसे न होई जे पावन, धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती. भूमंडळी देव नाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे खूप गुह्य. ते दिसेना ना भासेना, कल्पांतही नासेना, सुकृत वेगळी विश्वासेना तेथे मन. उदंड कल्पिती कल्पना, उदंड चेते वासना, अभ्यंतरी तरंगणाना उद्याती पावती. म्हणून कल्पना रहित, तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया. हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहून ते त्याची राहावे, निज ध्यास तुद्रूप व्हावे संकत्यागी. नाना लीळा नाना लागवे, ते काय जाणीजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होती. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.